कारण बेसिक बॉडी कंपोजिशनमध्येच प्रॉब्लेम आहे. आणि महिलांमध्ये स्नायूंचं वजनच कमी असतं, स्नायूच कमी असतात. कारण का त्यांचे हॉर्मोन्स ते सपोर्टच नाही करत. ओके, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचा एक मेल हॉर्मोन असतो की जो मसल निर्मितीसाठी खूप मदत करतो. सो स्नायूंचं वजन जास्त आहे, त्यामुळे मुलांनी माझ्याकडे येणारे जे मेल पेशंट्स असतात त्यांना फटाफट रिझल्ट मिळतात. आणि हेच येणारे फिमेल पेशंट्स खूप स्ट्रगल होतो त्यांचा, कारण रोज नवीन हॉर्मोन आहे. एकच हॉर्मोन नाही आहे बायकांकडे, रोज नवीन हॉर्मोन, नवीन त्याचा परिणाम. मग वॉटर टेन्शन असेल किंवा इरिटेशन असेल, मूड स्विंग असतील, हाय कॉर्टिसॉल असेल, असे वेगवेगळे बदल होत राहतात. म्हणून महिलांमध्ये हळूहळू चरबीचं प्रमाण कमी व्हायला लागतं. म्हणून महिलांनी वेट ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे, नॉट ओन्ली फॉर लुझिंग वेट पण टू मेंटेन कॅल्शियम. कारण बऱ्याच वेळा महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस दिसायला लागतो, कारण का हॉर्मोनल बॅलन्स राहत नाही, इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होऊन जातं आणि मग आपल्या जे हाडं आहेत त्याच्यामधलं कॅल्शियम प्रमाण कमी व्हायला लागतं. सो म्हणून ज्या बायकांना वेट ट्रेनिंग ज्या बायका करतात त्यांचं कॅल्शियम चांगलं राहतंय, आणि ज्या बायका अजिबात वेट ट्रेनिंग करत नाही आहेत त्यांची कॅलरी बर्निंग कपॅसिटी पण कमी होते, त्यांची चरबी पण वाढते आणि कॅल्शियम पण डिटोरिएट होते.